नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन लेक्चरमध्ये भारतीय संविधान. आज आपण भारतीय संविधानाची ओळख करून घेणार आहोत. तत्पूर्वी लेक्चर सुरू करण्याआधी Every single day, I'm gonna make एक महत्त्वाची सूचना. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण नवीन नवीन लेक्चर्स आणि मोठ्या इन्फॉर्मेशन्स असलेल्या खूप साऱ्या व्हिडिओज आपण अपलोड करतो चॅनलवर. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अर्ली नोटिफिकेशनसाठी बेल आयकनचं बटन प्रेस करा. ओके, तर आज आपण भारतीय संविधानच्या विषयी चर्चा करणार आहोत. MPSCच्या दृष्टिकोनातून जे विद्यार्थी MPSCचा अभ्यास करतायत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे भारतीय संविधान, किंवा त्याला राज्यघटना सुद्धा आपण म्हणतो. तर खूप महत्त्वाचं टॉपिक आहे. खूप सारे प्रश्न येतात त्याच्यावर. जवळजवळ 15 ते 20 क्वेश्चन तरी प्रत्येक एक्झाममध्ये असतात. मग ती राज्यसेवा पूर्व परीक्षा असू द्या, राज्यसेवा मुख्य असू द्या, किंवा कंबाईन असू द्या, किंवा कोणतीही परीक्षा असू द्या. दिवाणी न्यायाधीश मध्ये सुद्धा याच्यावर खूप सारे भारतीय संविधानावर प्रश्न विचारले जातात. तर सर्वप्रथम आपण राज्यघटना म्हणजे काय, राज्यघटना म्हणजे काय, तर याच्यावर डिस्कस करूया. तर राज्यघटना म्हणजे काय असतं, तर आधुनिक शासन संस्था ही लोककल्याणासाठी कार्य करणारी राजकीय यंत्रणा असल्याचे मानले जाते. त्यासाठी पर्याप्त अधिकार व कार्य असलेले एक विशिष्ट स्वरूपाचे सरकार निर्माण करण्याची गरज निर्माण होते. तसेच राज्यघटना म्हणजे एक असा दस्तऐवज ज्यामध्ये शासनाचे स्वरूप तसेच नागरिक आणि शासन यांच्यातील संबंधाची निश्चिती आणि वर्णन करणाऱ्या कायद्यांच्या आणि नियमांचा याच्यामध्ये समावेश असतो. याला काय म्हणतात, राज्यघटना असे म्हणतात. राज्यघटना म्हणजे काय, तर नागरिक आणि शासन यांच्यातील संबंधांची निश्चिती आणि वर्णन करणाऱ्या कायद्यांचा आणि नियमांचा याच्यामध्ये समावेश असतो. हे झालं राज्यघटनेच्या विषयी. तर आपण आता बघूया की राज्यघटनेची रचना ही कशी केली जाते. राज्यघटनेची रचना, तर आपल्या भारतीय संविधानाच्या रचनेच्या विषयी आपण बघूया. भारतीय घटनेची रचना 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आलेल्या भारताच्या घटनेत सध्या एक प्रास्ताविका, 25 भाग, 12 अनुसूची आहेत. भागांचे विभाजन प्रकरणामध्ये करण्यात आले असून प्रकरणामध्ये एक किंवा अधिक कलमे आहेत. अर्थात काही भागांमध्ये प्रकरणे नसून काय आहेत, थेट कलमे आहेत. समजलं तुम्हाला. राज्यघटना म्हणजे राज्यघटनेची रचना. भारतीय घटनेमध्ये काय आहेत, तर एक प्रास्ताविका, 25 भाग आणि 12 अनुसूची आहेत. त्या भागांचे विभाजन कशामध्ये केलेले आहेत, तर अनेक प्रकरणांमध्ये किंवा अधिक कलमे भारतीय संविधानामध्ये आहेत. हे आहे आपल्या भारतीय संविधानाचा कव्हर पेज आहे किंवा आउटलुक आहे. अशा प्रकारे भारतीय संविधान आहे. दिसलं तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे, तर आता आपण आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे वळूया. तर हे आहे घटना समितीमधील काही सदस्य आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना काय करत आहेत, ते भारतीय संविधान सुपूर्द करत आहेत. हे कधीचं आहे, 26 नोव्हेंबर 1949. यालाच आपण भारतीय संविधान दिन सुद्धा म्हणतो, कारण की या दिवशी काय झालं होतं, भारतीय संविधान पूर्णतः बनून काय झालं, तयार झालं होतं आणि घटना समितीकडे ते सुपूर्द करण्यात आलं होतं. परंतु ते अंमलात कधी आलं, 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी हा दिवस का निवडला असेल बरं, तर त्या दिवशी काय होतं, काँग्रेसने 26 जानेवारी हा दिवस पूर्ण स्वातंत्र्य म्हणून काय केलं होतं, घोषित केलं होतं आणि सेलिब्रेट केलं होतं त्यांच्या एका अधिवेशनामध्ये. ठीक आहे, तर आपण आता बघूया की संघ शासन व्यवस्था. आता शासन व्यवस्थेचा आराखडा कसा असतो, फ्रेमवर्क ऑफ द स्टेट सुद्धा आपण त्याला म्हणतो. तर भारताच्या घटनेने देशासाठी संसदीय शासन व्यवस्थेची तरतूद केलेली आहे. अशा व्यवस्थेत राष्ट्राध्यक्ष हा काय असतो, नामधारी कार्यकारी प्रमुख असतो. तर शासन प्रमुख हा खरा वास्तव कार्यकारी प्रमुख असतो. भारतात केंद्र स्तरावर राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष तर पंतप्रधान शासन प्रमुख असतात. राज्य स्तरावर राज्यपाल हे नामधारी प्रमुख तर मुख्यमंत्री हे काय असतात,
शासन प्रमुख असतात. अशा प्रकारे काय आहे आपल्या शासन व्यवस्थेचा आराखडा आहे. त्याचबरोबर भारताची जी संसदीय शासन व्यवस्था आहे ही कशी आहे, संघराज्यीय प्रकारची आहे. अर्थात घटनेत भारताचे वर्णन काय केलेले आहे, संघराज्य न करता राज्यांचा संघ असा केलेला आहे. त्यामुळेच भारतात संघराज्य आणि घटक राज्य यांमध्ये कार्यकारी व काय केलेली आहे, कायदेकारी अधिकारांची विभागणी केलेली आहे. ठीक आहे. तर आता आपण बघूया, तर कोणत्याही शासन व्यवस्थेची 3 प्रमुख अंगे असतात. तर ती कोण असतात, सर्वप्रथम असतात कार्यकारी मंडळ, नंतर कायदेकारी मंडळ आणि न्याय मंडळ. कार्यकारी मंडळ म्हणजेच काय असतात, दी एक्झिक्युटिव्ह. कायदे मंडळ म्हणजे दी लेजिस्लेचर आणि न्याय व्यवस्था म्हणजे द ज्युडिशियरी सिस्टीम सुद्धा आपण त्याला म्हणतो. तर सर्वप्रथम आपण काय बघणार आहोत, तर संघ शासन व्यवस्था किंवा जे आपण केंद्र शासन व्यवस्था जी असते ती कशा प्रकारची असते ते आपण डिटेलमध्ये पाहूया. तर संघ शासन व्यवस्थेमध्ये कायदेकारी मंडळाचे प्रमुख कार्य कायदे करणे हे असते. तर त्या कायद्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी कार्यकारी मंडळावर असते. विविध प्रकारचे तंटे सोडवणे हे कोणाचे कार्य असते, तर न्याय व्यवस्थेचे हे कार्य असते. तर संघ शासन व्यवस्थेचा आराखडा आपण पाहूया. कार्यकारी मंडळ यामध्ये राष्ट्रपती असतात, त्याचबरोबर पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. त्याच्यानंतर कायदे मंडळामध्ये संसद असते, राष्ट्रपती आणि न्यायमंडळामध्ये काय असतं, न्यायालय म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे अग्रस्थानी असतं. ठीक आहे. तर राष्ट्रपती हे कार्यकारी प्रमुख असतात. त्याचबरोबर देशाचे प्रथम नागरिक हे कोण असतात, राष्ट्रपती असतात. त्यानंतर कोण असतात, पंतप्रधान हे कोण असतात, प्रमुख असतात, शासन प्रमुख असतात. जरी राष्ट्रपती हे काय असले, कार्यकारी प्रमुख असले, तरी शासनाचे प्रमुख कोण असतात, पंतप्रधान. आणि पंतप्रधानांच्या अंतर्गत कोण असतात, तर मंत्रिमंडळ. मंत्रिमंडळ हे संपूर्णतः कोणाला जबाबदार असते, किंवा पंतप्रधान हे मंत्रिमंडळ एकमेकांना जबाबदार असतात. त्यानंतर कोण असतं, महान्यायवादी. महान्यायवादी हे कोण असतात, हे महान्यायवादी हे भारताचे मुख्य कायदा अधिकारी असतात, किंवा त्यांना अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया सुद्धा म्हटलं जातं. भारताचे सध्या विद्यमान राष्ट्रपती कोण आहेत, तर कोण आहेत ते महामहिम रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान कोण आहेत, तर श्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळ आहे, कॅबिनेट मंडळ, त्याला कॅबिनेट मिनिस्टर म्हणतात. यामध्ये अनेक मंत्र्यांचा समावेश होतो. समजलं. त्यानंतर आपण पाहूया कायदे मंडळ. कायदे मंडळ मध्ये काय असतं, तर सर्वप्रथम कोण असतो, तर संसद असते. तर संसदेचे 2 सभागृह असतात. एक असते राज्यसभा आणि दुसरं असतं लोकसभा. तर यापैकी राज्यसभा याला काय म्हणतात, तर वरिष्ठ सभागृह असे म्हणतात. तर लोकसभेला काय म्हणतात, कनिष्ठ सभागृह. राज्यसभे राज्यसभा आणि लोकसभा. ओके. लोकसभा ही काय असते, कनिष्ठ सभागृह असते. एखादा जर कायदा बनवायचा असेल तर सर्वप्रथम ते बिल कुठे मांडलं जातं, लोकसभेमध्ये मांडलं जातं. त्याच्यावर खूप सारी चर्चा होते, वादविवाद होतात. त्यानंतर तो कायदा राज्यसभेत मांडला जातो. तिथे सुद्धा काय होतं, खूप सारे त्याच्यावर चर्चा होते, तो कायदा देशातील नागरिकांसाठी योग्य आहे की नाही. नंतर मग त्यावर मतदान घेतलं जातं आणि जर तो बिल खूप बहुमताने पास झाला तर तो काय केलं जातं, राष्ट्रपतींच्या पुढे ठेवलं जातं आणि राष्ट्रपतीच्या सहीने काय होतं, त्या बिलाचं कायद्यात रूपांतर होतं. ज्यावेळी राष्ट्रपतींची सही होते बिलावर त्यावेळी त्याचं काय होतं, कायद्यामध्ये रूपांतर होतं आणि तो एक काय होतो, कायदा तयार होतो. कायदे करण्याची ही काय आहे आपली पद्धत. आणि जो कायदा संसदेने बनवलेला असतो तो कायदा देशातील संपूर्ण नागरिकांसाठी लागू असतो. त्यानंतर तिसरं असतं संघशासन व्यवस्थेमध्ये न्यायमंडळ. न्यायमंडळमध्ये सर्वोच्च स्थानी काय असतो, तर न्यायालय असतो, सर्वोच्च न्यायालय. त्याच्यानंतर उच्च न्यायालय म्हणजेच हायकोर्ट. त्याच्यानंतर मग जिल्हा सत्र न्यायालय असतात, किंवा अनेक कनिष्ठ स्तर जे काही न्यायालय असतात ते येतात, ते न्यायव्यवस्थेमध्ये येतात. आपली न्यायव्यवस्था कशी आहे, एकेरी न्यायव्यवस्था आहे. समजलं. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. हे आहे आपलं संसद भवन, जे की दिल्लीच्या इथे आहे. एक फोटो त्याचा आहे संसद भवनचा. अशा प्रकारे आपली संसद आहे. त्याच्यानंतर हे आहे आपलं सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय आहे इथेच. जर तुम्हाला
कनिष्ठ न्यायालयामध्ये जर तुम्हाला भेटलेल्या न्यायामध्ये संतुष्ट नसाल तर तुम्ही उच्च न्यायालयामध्ये येऊ शकता. उच्च न्यायालयामध्ये मिळालेल्या न्यायामध्ये सुद्धा जर तुम्ही संतुष्ट नसाल तर तुम्ही सर्वोच्च न्यायालय म्हणजेच की सुप्रीम कोर्टमध्ये काय करू शकता, याचिका दाखल करू शकता आणि तिथे तुमची तुम्हाला योग्य तो न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो निर्णय असतो तो आपल्यावर बंधनकारक असतो. त्याची कुठेही दाद मागता येऊ शकत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आपल्याला टीका टिप्पणी सुद्धा करता येत नाही. कारण ते काय असतं, असं केलं तर न्यायालयाचा काय होतं, अवमान होतो. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असतो तो आपल्यावर बंधनकारक असतो. ठीक आहे, समजलं. नंतर बघूया राज्य शासन व्यवस्था. आता आपण संपूर्ण केंद्र शासन व्यवस्था कशी असते त्याविषयी बघितलं. आता त्याच्यानंतर आपण बघूया की राज्य शासन व्यवस्था कशी असते. राज्य शासन व्यवस्थेमध्ये सुद्धा सारखंच असते. तीन असतो फ्रेमवर्कमध्ये. काय असतात तर सर्वप्रथम कार्यकारी मंडळ, त्याच्यानंतर कायदे मंडळ आणि न्याय मंडळ. त्याच्यामध्ये कार्यकारी मंडळामध्ये कोण असतात तर राज्यपाल हे सर्वप्रथम असतात, त्याच्यानंतर मुख्यमंत्री असतात, त्याच्यानंतर मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता हे कार्यकारी मंडळामध्ये येतात. सध्या महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत तर श्री भगतसिंग कोश्यारी हे कोण आहेत, महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत तर श्री उद्धव ठाकरे हे कोण आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. त्यानंतर त्यांचं मंत्रिमंडळ येतं, त्यामध्ये कॅबिनेट मिनिस्टर येतात त्यांचे. त्यामध्ये खूप सारे मंत्री येतात जसे की गृहमंत्री, त्याच्यानंतर महिला बालविकास कल्याण मंत्री, पर्यावरण मंत्री, अन्न नागरी पुरवठा मंत्री, अशा प्रकारची खाती असतात. उपमुख्यमंत्री, हे सगळं कशामध्ये येतात, मंत्रिमंडळामध्ये येतात. त्यानंतर महाधिवक्ता. महाधिवक्ता म्हणजे काय असतं तर अटर्नी जनरल ऑफ दी स्टेट किंवा राज्याचा त्याला महाधिवक्ता सुद्धा म्हणतात. तर हे राज्याचे प्रमुख कायदा अधिकारी असतात, जे राज्याला विविध कायद्यांच्या विषयी काय करतात, सल्ला देऊ शकतात किंवा मार्गदर्शन करू शकतात. तर हे असतं कार्यकारी मंडळामध्ये. राज्यपाल आणि मुख्यमंत्री हे राज्यपालांची नेमणूक ही राष्ट्रपतींमार्फत केली जाते. राज्यातील कारभार हा घटनात्मकरित्या चालू आहे की नाही याच्यावर देखरेख ठेवण्याचं काम कोणाचं असतं, राज्यपालांचं असतं. राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतींमार्फत केली जाते अनेक राज्यांमध्ये. आणि देशात राज्यातील जी जनता असते त्यांचे जे काही प्रश्न असतात किंवा जर राज्य हे घटनात्मकरित्या चालवलं जात नसेल तर याची तक्रार ते राज्यपालांकडे राष्ट्रपतींकडे राज्यपाल करू शकतात. यासाठीच त्यांची काय असते, नियुक्ती केली असते. त्याचबरोबर राज्यातील काही विविध प्रश्न असतील यांच्यावर देखरेख ठेवण्याचं काम कोणाचं असतं तर ते राज्यपालांचं असतं. त्यानंतर आपण बघूया कायदे मंडळ. ज्याप्रमाणे आपण राज्यपाल हे फक्त कार्यक्रम प्रमुख असतात, तसेच मुख्यमंत्री हे कोण असतात तर राज्याचे शासन प्रमुख असतात. राज्याचे प्रथम नागरिक जरी राज्यपाल असले तरी मुख्यमंत्री हे कोण असतात, राज्याचे प्रथम नागरिक असतात. कोणत्याही उपाययोजना, निर्णय हे ते स्वतः आपल्या मंत्रिमंडळाशी चर्चा करून निर्णय घेऊ शकतात. राज्यपालांचा निर्णय मुख्यमंत्र्यांवर बंधनकारक नसतो किंवा राज्यपालांचा सल्ला हा मुख्यमंत्र्यांवर बंधनकारक नसतो. ठीक आहे. कायदे मंडळ आता आपण बघूया. कायदे मंडळामध्ये येतात, त्याच्या दोन भाग येतात. त्यामध्ये विधानमंडळ येतं आणि राज्यपाल येतं. तर विधानमंडळामध्ये काय काय येतं तर विधानसभा आणि विधान परिषद. विधानसभा आणि विधान परिषद हे विधानमंडळाचे काय आहेत, दोन सभागृह आहेत. राज्यासाठी जर एखादा कायदा बनवायचा असेल तर सर्वप्रथम काय केलं जातं तर एक बिल तयार केलं जातं, ते विधान परिषदेमध्ये मांडलं जातं. त्याच्यावर वादविवाद होतात, चर्चा होतात. तो जो बिल आहे ज्याचं कायद्यात रूपांतर करायचं आहे तो राज्यातील नागरिकांसाठी योग्य आहे की नाही यावर चर्चा केली जाते आणि त्यानंतर मग ते बिल कुठे पाठवलं जातं, विधानसभेमध्ये चर्चेसाठी होतं. विधानसभेमध्ये सुद्धा सेम प्रोसिजर होते, तिथे मतदान घेतलं जातं. जर ते बिल बहुमताने पास झालं तर ते राज्यपालांकडे दिलं जातं आणि राज्यपाल मग त्याचा अभ्यास करून किंवा त्याच्यावर विचार विनिमय करून काय करू शकतात, सही करू शकतात आणि त्या बिलाचं काय होतं, कायद्यामध्ये रूपांतर होतं. अशा प्रकारची ही काय असते, आपली राज्यासाठी कायदे बनवण्याची व्यवस्था असते. आणि मग जो बिल असो ज्याचं कायद्यात रूपांतर झालेला असतो तो कायदा संपूर्ण राज्यासाठी लागू असतो. ठीक आहे. हा जो विधानमंडळामध्ये तयार झालेला कायदा हा संपूर्ण देशासाठी लागू नसतो. तो कायदा फक्त की कशासाठी असतो, राज्यासाठी लागू असतो.
की जसं की आपण विचार केला की आताच महाराष्ट्रामध्ये नवीन कायदा जो झालेला आहे की आपल्या शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत, दुर्ग आहेत, त्यांच्यावर जी लोक मद्यपान किंवा धूम्रपान करून दंगामस्ती करतात, तर ते करणं काय आहे, अलाउड नाही आहे. हा एक काय आहे, कायदेशीर गुन्हा आहे. अशा प्रकारचा कायदा बनवून काय केलेलं आहे ते एक नियम बनवलेला आहे, कायदा बनवलेला आहे की तसं करणं तिथे काय आहे, कायदेशीर गुन्हा. त्यांना काय होऊ शकते, कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि त्यांना शिक्षा सुद्धा होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर काय येतं, न्यायमंडळ. आपल्या राज्याचं जे शासन व्यवस्थेचा आराखडा असतो त्याच्यामध्ये न्यायमंडळ हे तिसऱ्या स्थानी येतं. त्याच्यामध्ये न्यायमंडळामध्ये काय आहे, तर उच्च न्यायालय असतो आणि कनिष्ठ न्यायालय असतो. उच्च न्यायालयामध्ये हायकोर्ट येतात, त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालय म्हणजे जे दिवाणी सत्र न्यायालय असतात त्यांचा समावेश कशामध्ये येतो, तर कनिष्ठ न्यायालयांमध्ये येतो. तर हे आहे आपलं मंत्रालय किंवा सचिवालय सुद्धा याला म्हणतात. मुंबईमध्ये आहे हे. इथून राज्याचा बहुतेक कारभार इथूनच चालवला जातो. हे आहे उच्च न्यायालय, मुंबई मुंबई उच्च न्यायालय. राज्यातील बहुतेक ज्या काही न्यायाविषयीच्या प्रक्रिया असतील त्या इथून चालवल्या जातात. त्यानंतर आपण पाहूया मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, घटना निर्मिती. तर भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली, तर हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतीय संविधान म्हणजेच की डिमांड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. असेंब्ली म्हणजेच सभा. साधारणतः एखाद्या सार्वभौम लोकशाही देशाची घटना तयार करण्याचे कार्य लोकांच्या प्रातिनिधिक संस्थेमार्फत पार पाडले जाते. घटनेवर चर्चा करून ती स्वीकृत करण्याच्या उद्देशाने लोकांनी निवडून दिलेल्या अशा संस्थेला काय म्हणतात, तर संविधान सभा किंवा कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली असे म्हणतात. स्वातंत्र्यपूर्व काळातच भारतासाठी संविधान सभेची मागणी करण्यात आली होती. ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला नव्हता त्याच्या पूर्वीच काय केलं होतं, भारतासाठी संविधान सभेची मागणी करण्यात आली. तर सर्वप्रथम कोणी मागणी केली याविषयी आपण बघूया. तर 1922 मध्ये महात्मा गांधीजींनी 1922 मध्ये महात्मा गांधीजींनी सर्वप्रथम सभा असा शब्द उल्लेख न करता संविधान सभेची मागणी केली होती. बघा, हा पॉइंट खूप महत्त्वपूर्ण आहे. असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो की संविधान सभेची सर्वप्रथम मागणी कोणी केली होती संविधान सभेचा उल्लेख न करता. तर आपल्याला असे माहित पाहिजे की 1922 मध्ये महात्मा गांधीजींनी सर्वप्रथम संविधान सभा असा शब्द उल्लेख न करता संविधान सभेची मागणी केली होती. त्यानंतर 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय मानवेंद्र रॉय यांना दिले जाते. मानवेंद्र रॉय हे भारताचे साम्यवादी चळवळीचे अग्रणी नेते होते. महात्मा गांधीजींना संविधान सभा हा शब्द उल्लेख वापरला नव्हता, परंतु असं काहीतरी अस्तित्वात असावं की ज्याने भारताचे संविधान लिहावं असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांना म्हटलं जातं की त्यांनी सर्वप्रथम ही म्हणजे अशी त्यांची इच्छा होती की संविधान सभा असावी. परंतु संविधान सभा ही जी कल्पना त्यांनी तयार केली ते कोण होते, मानवेंद्र रॉय. त्यांना असं वाटत होतं की अशा प्रकारे 1934 मध्ये त्यांनी मांडणी केली होती याची. ठीक आहे. ते एक साम्यवादी चळवळीचे काय होते, एक अग्रणी नेते होते. त्यानंतर डिसेंबर 1934 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदाच भारताची घटना तयार करण्यासाठी संविधान सभेची औपचारिक मागणी केली. समजलं. 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान पाटणा येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसने भारतीय घटनात्मक सुधारणांबाबतचा ब्रिटिश संयुक्त संसदीय समितीचा अहवाल फेटाळून लावला व संविधान सभेची मागणी केली होती. 1938 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी 1938 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी वतीने काँग्रेसच्या वतीने मागणी केली की स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे कोणत्याही बाह्य प्रभावाविना तयार करण्यात यावी. ही कोणाची मागणी होती, तर पंडित जवाहरलाल नेहरूंची होती. आणि त्यानंतर शेवटी मे 1946 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली होती. ठीक आहे. तर हे पॉइंट आहे संविधान सभेच्या मागणीच्या विषयी आपण आता बघितलेले आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघूया, संविधान सभेची निर्मिती व रचना कशा प्रकारे झाली. तर कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं, त्रिमंत्री योजना सुद्धा त्याला म्हटलं जातं. यांमधील तरतुदींमध्ये संविधान सभेच्या रचना काय केली, निश्चित करण्यात आली. त्यामध्ये काय निश्चित करण्यात आलं, तर त्यामध्ये संविधान सभेत एकूण 389 सदस्य असतील, त्यापैकी 292 सदस्य
11 ब्रिटिश प्रांतांकडून निवडले जातील. जे 11 ब्रिटिश प्रांत होते ब्रिटिश इंडियामध्ये, त्यामधून 292 सदस्य निवडले जातील. त्याचबरोबर 4 सदस्य चीफ कमिशनरच्या प्रांतांकडून. तर हे चीफ कमिशनरचे प्रांत कोणते? तर दिल्ली, अजमेर, म्हणजे दिल्ली, अजमेर मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान हे जे 4 प्रांत होते, इथून किती 4 सदस्य निवडले जातील. त्यानंतर जे बाकीचे 93 सदस्य असतील ते भारतीय संस्थानिकांचे प्रतिनिधी असतील. जे भारतीय संस्थानिक होते, ज्यामध्ये संस्थानिक होते, राज्य होते, त्यांच्याकडून 93 सदस्य निवडले जातील. अशा प्रकारे काय केलं, संविधान समितीची निर्मिती करण्यात येणार होती. त्याचबरोबर संविधान सभेच्या सदस्यांची निवडणूक प्रत्यक्षपणे प्रौढ मतदानाच्या आधारे करणे ही वेलखाऊ प्रक्रिया असल्याने सदस्यांच्या ज्या निवडणुका होत्या त्या अप्रत्यक्षपणे आणि एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने केल्या जातील असं ठरवलं होतं. आणि हे सदस्य 1935च्या कायद्यानुसार नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या प्रांतिक कायदेमंडळाच्या सदस्यांकडून दिले जातील. समजलं. आणि त्यानंतर साधारण 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असे प्रमाण राखण्यात येईल. सर्व समुदायांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी जागांचे विभाजन 3 प्रमुख गटांमध्ये केले जाईल. आणि त्या 3 प्रमुख जागा कोणत्या होत्या? शीख, मुस्लिम व साधारण. समजलं. अशा प्रकारे संविधान समितीची निर्मिती होती. आणि त्याच्यानंतर जे निवडणुका झाल्या ब्रिटिश प्रांतांना देण्यात आलेल्या 296 जागांसाठी निवडणुका जुलै ऑगस्ट 1946 मध्ये घेण्यात आल्या. काँग्रेसने त्यापैकी किती? तर 208 जागा, केवळ 9 जागा वगळता सर्वसाधारण जागा काँग्रेसला मिळालेल्या. आणि मुस्लिम लीगने त्यापैकी 73 जागा, केवळ 5 जागा वगळता सर्व मुस्लिम जागा त्यांना मिळवल्या. आणि उर्वरित 15 जागांमध्ये प्रत्येकी एक जागा म्हणजे युनियनिस्ट पार्टी, त्यानंतर युनियनिस्ट मुस्लिम पार्टी, त्यानंतर युनियनिस्ट शेड्यूल कास्ट, त्याच्यानंतर कृषा प्रजा पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन, त्याच्यानंतर शीख म्हणजे गैर काँग्रेस आणि कम्युनिस्ट या पक्षांना मिळाली. तर 8 जागा अपक्षांना मिळाल्या. आणि एकूण जागांपैकी 15 जागा ह्या कोणाला मिळाल्या होत्या? तर महिलांना मिळाल्या होत्या. लक्षात ठेवा, महिलांना किती संविधान सभेच्या ज्या निवडणुका त्यातल्या जागा मिळाल्या? 15 जागा मिळाल्या होत्या. संस्थानिकांच्या 93 जागा मात्र भरल्या जाऊ शकल्या नाही, कारण संस्थानिकांनी संविधान सभेत भाग न घेण्याचा मार्ग घेतला. अशा रीतीने संविधान सभा जरी प्रत्यक्ष प्रौढ मतदानाच्या आधारावर निवडण्यात आली नाही, तरी भारतीय समाजाच्या सर्व गटांना तिच्यात प्रतिनिधित्व मिळाले. तर त्यामध्ये कोण होते? हिंदू होते, मुस्लिम, शीख, पारसी, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्याचबरोबर महिला सुद्धा होत्या. महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना वगळता तत्कालीन भारतातील जवळजवळ सर्व प्रमुख महत्वाचे व अनुभवी व्यक्तिमत्वे संविधान सभेचे सदस्य होते. ठीक आहे, समजलं संविधान सभेची निर्मिती व रचना. आता आपण आपलं नेक्स्ट पॉइंट बघूया, संविधान सभेचे कामकाज. संविधान सभेचे कामकाज कसे चालले तर त्याविषयी आपण बघूया. तर 9 डिसेंबर 1946 म्हणजे त्यावेळी काय होतं? सोमवार होता. 9 डिसेंबर 1946 रोजी सकाळी 11 वाजता न्यू दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशनल हॉलमध्ये, त्याला सध्याचं आता सेंट्रल हॉल ऑफ पार्लमेंट हाऊस म्हटलं जातं, तिथे संविधान सभेची पहिली बैठक भरली. तर संविधान सभेची पहिली बैठक कधी भरली असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो आपल्याला एमपीएससी मध्ये. तर आपल्याला माहित पाहिजे की 9 डिसेंबर 1946 रोजी सकाळी 11 वाजता न्यू दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशनल हॉलमध्ये भरली होती, की ज्याला आता सध्याचा सेंट्रल हॉल ऑफ पार्लमेंट हाऊस असं म्हटलं जातं. मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केल्याने लीगचे सदस्य इथे बैठकीला हजर राहिले नाही, त्यामुळे केवळ 211 सदस्य बैठकीला हजर होते. समजलं. किती सदस्य हजर होते? 211 सदस्य हजर होते. त्यानंतर 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सर्वप्रथम कोणाची निवड करण्यात आलेली? तर जी फ्रान्सची पद्धत आहे तिला अनुसरून ज्येष्ठसम सदस्य असलेल्या, कोण ज्येष्ठ होते तर त्यांच्यामध्ये डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची संविधान सभेची तात्पुरता अध्यक्ष म्हणून निवडणूक करण्यात आली होती. आणि त्यांच्या नावाची शिफारसी आचार्य जे बी कृपलानी यांनी केली होती. परंतु नंतर 1946 रोजी 11 डिसेंबर 1946 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली होती. समजलं. त्याचबरोबर 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देश पत्रिका
ही मांडली होती. तर उद्देश काय आहे संविधानाचा, हेच तिच्यामध्ये त्यांनी मग घटनात्मक संरचनेची जी मूळ तत्वे होती, त्याचबरोबर तत्वज्ञान काही देण्यात आलं होतं. त्यानंतर 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने तिचा स्वीकार केला. ही उद्देश पत्रिका घटना निर्मितीच्या पुढील सर्व टप्प्यांवर मार्गदर्शक ठरली. भारतातील राज्यघटनेची प्रास्ताविक सरनामा किंवा उद्देश पत्रिका तयार करण्यात आलेला आहे. ओके. त्यानंतर 25 जानेवारी 1947 रोजी एच सी मुखर्जी म्हणजे ज्यांना हरेंद्र कुमार मुखर्जी सुद्धा म्हटलं जातं, यांची संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ठीक आहे. तर हे आहे संविधान सभेचे कामकाजाच्या विषयी. तर त्याच्यामध्ये अजून संविधान सभेच्या रचनेमध्ये बदल करण्यात आला होता. जस की 3 जून 1947 रोजी जाहीर करण्यात आलेली जी माउंटबॅटन योजना होती, तिच्या आधारावर 5 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने संमत केलेल्या भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947ला 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश राजसत्तेची मान्यता मिळावी. या कायद्याने भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे निर्माण करण्यात येऊन त्यांना आपापली घटना निर्माण करण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आले. ठीक आहे, समजलं. त्याचबरोबर संविधान सभेचे काय होते, तर दोन उपाध्यक्ष होते, जसे की आपण बघितलं H.C. मुखर्जी आणि टी कृष्णम्माचारी. ओके. तर टी कृष्णम्माचारी हे कोण होते, तर टी कृष्णम्माचारी हे जयपूर संस्थानचे संविधान सभेवर नामनिर्देशित केलेले कोण होते, तर हे सदस्य होते. तर हे आपण बघितलं संविधान सभेचे कामकाज. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट पॉइंट आपला आहे संविधान सभेच्या समित्या. तर संविधान सभेच्या समित्या कोणकोणत्या होत्या, तर खूप समित्या होत्या. संविधान सभेने घटना निर्मितीची वेगवेगळी कामे पूर्ण करण्यासाठी विविध समित्यांची निर्मिती केली. त्यापैकी प्रमुख समित्या कोणकोणत्या आहेत, तर ते आपण पाहूया. तर सर्वप्रथम आपण जर बघायला गेलो तर मसुदा समिती ही अत्यंत महत्त्वपूर्ण समिती मानली जाते. त्याचबरोबर संविधान सभेच्या समित्या काही होत्या, त्यामध्ये कार्यपद्धती नियमन समिती होती, सुकाणू समिती, स्टाफ व वित्त समिती, योग्यता समिती, ऑर्डर ऑफ बिझनेस समिती, संस्थानिकांच्या चर्चेसाठी समिती, फ्लॅग समिती, त्याच्यानंतर संविधान सभेच्या कार्यावरील समिती, हाऊस समिती, मूलभूत हक्क अल्पसंख्याक हक्क समिती, संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती, प्रांतिक घटना समिती, नागरिकत्वावरील अर्थ म्हणजे तदर्थ सांगणारी समिती होती. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या खूप साऱ्या समिती होत्या. त्यापैकी आपण काही महत्त्वाच्या समित्यांविषयी बघूया. संविधान सभेच्या ज्या काही समित्या होत्या, त्यामध्ये मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीकडे घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तर या मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते, तर 7 सदस्य होते. तर कोण कोण होते ते, तर त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते. त्याचबरोबर एन गोपाल स्वामी अयंगार, त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, सय्यद मुहम्मद सादुल्ला, डॉक्टर के एम मुंशी, एन माधवराव, टी कृष्णम्माचारी. ओके. तर हे कोण होते, 7 सदस्य होते. तर यांनी काय केलं, महत्त्वपूर्ण काम केलेलं होतं. मसुदा समितीने विविध समितींच्या तरतुदींचा विचार करून भारताच्या घटनेचा पहिला मसुदा तयार केला व तो फेब्रुवारी 1948 मध्ये प्रकाशित केला. भारतीय जनतेला मसुदा सुधारणा सुचवण्यासाठी 8 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. जनतेची वक्तव्ये, टीका व सूचना ध्यानात घेऊन ऑक्टोबर 1948 मध्ये दुसरा मसुदा तयार करण्यात आला. तो संविधान सभेच्या अध्यक्षांनी 24 ऑक्टोबर 1948 रोजी सादर करण्यात आला होता. तर हे होतं संविधान सभेचे काही प्रमुख समित्या होत्या त्यांच्याविषयी. त्यापैकी आपण मसुदा समितीविषयी बघितलेला आहे. प्रश्न विचारला जातो या मसुदा समितीविषयी, तर सदस्य कोण कोण होते किंवा त्याचे अध्यक्ष कोण होते, अशा प्रकारचे प्रश्न MPSC मध्ये विचारले जातात. त्यानंतर आहे घटनेची स्वीकृती. तर घटनेची स्वीकृती कधी करण्यात आली, तर ते आपण बघूया. डॉक्टर आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला. मसुद्याचे 3दा वाचन व चर्चा झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली. या तारखेचा उल्लेख घटनेच्या प्रास्ताविकेमध्ये असून या दिवशी भारतीय जनतेने संविधान सभेच्या माध्यमातून घटना अंगीकृत व अधिनियमित करून स्वतः अर्पण केली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आलेल्या मूळ घटनेत काय होतं, तर एक प्रस्ताविका, 22 भाग, 395 कलमे व 8 अनुसूचींचा समावेश होता. लक्षात घ्या, 26 नोव्हेंबर 1949 रोजी ज्यावेळी घटनेची स्वीकृती करण्यात आली,
1949 रोजी ज्यावेळी स्वीकृती करण्यात आली त्यावेळी घटनेत एक प्रास्ताविका, 22 भाग, 395 कलमे व 8 अनुसूचींचा समावेश होता. पुढे 24 जानेवारी 1950 रोजी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या. घटनेच्या 3 प्रतीवर सह्या करण्यात आल्या. इंग्रजीतील छापील प्रत, त्याच्यानंतर इंग्रजीतील हस्तलिखित प्रत आणि हिंदीतील हस्तलिखित प्रतवर सह्या करण्यात आल्या. त्यावेळी बाहेर झिरझिर पाऊस पडत होता, म्हणून हा एक असा शुभ संकेत असल्याचा अर्थ लावण्यात आलेला होता. तर हे झालं घटनेच्या स्वीकृतीविषयी. त्यानंतर घटनेचे हस्तलिखित ते आपण पाहूया. जसं की आपण आधी डिस्कस केलं, संविधान सभेमधील ज्या 15 जागा होत्या त्या कोणाच्या होत्या? 15 जागेवर महिला निवडून आलेल्या. तर सर्वप्रथम आपण ते डिस्कस करूया, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर संविधान सभेतील महिला कोणकोणत्या होत्या? तर स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधान सभेतील 299 सदस्यांमध्ये एकूण 15 महिलांचा समावेश होता. तर त्या कोण होत्या महिला? दुर्गाबाई देशमुख, सर्वप्रथम कोण होत्या? तर दुर्गाबाई देशमुख. त्यानंतर बेगम रसूल, रेणुका रे, राजकुमारी अमृता कौर, हंसाबेन मेहता, पूर्णिमा बॅनर्जी, लीला रॉय, दक्षायणी वेलायुधन, सरोजिनी नायडू, विजयलक्ष्मी पंडित, कमला चौधरी, मालती चौधरी, सुचेता कृपलानी, अम्मू स्वामीनाथन आणि अॅनी मॉस्किरन ह्या कोण होत्या? 15 महिला संविधान सभेतील महिला होत्या. समजलं. त्यानंतर संविधान सभेची सत्रे किती चालली? तर एकूण 11 सत्रे संविधान सभेची चालली. पहिले सत्र 9 ते 23 डिसेंबर 1946 ला सुरू झाले आणि ते 11वे सत्र म्हणजे 14 ते 26 नोव्हेंबर 1949. म्हणजेच संविधान सभेची संविधान सभा म्हणून शेवटची सभा ही 24 जानेवारी 1950 रोजी झाली. त्या दिवशी 284 सदस्यांनी घटनेच्या प्रतींवर काय केलेल्या? सह्या केल्या होत्या. ठीक आहे. तर आपला नेक्स्ट पॉइंट आहे घटनेचे हस्तलिखित. तर 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या उपस्थित सदस्यांनी घटनेच्या प्रतींवर सह्या केल्या. त्यापैकी 2 प्रती इंग्रजी व हिंदी भाषेतील हस्तलिखित होत्या. या सुंदर हस्ताक्षरात म्हणजे कॅलिग्राफी घटनेच्या लिखाणाचे कार्य जे होते ते पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणावर सोपवलं होतं? तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केले होते. घटनेचे हे मूल हस्तलिखित 16 बाय 22 इंच आकाराच्या कागदावर लिहिण्यात आले असून त्यामध्ये किती आहेत? 291 पाने आहेत व एकूण वजन 3.75 किलोग्राम. या लिखाणासाठी प्रेम बिहारींनी सुमारे 6 महिने लागले होते त्यांना. ठीक आहे. या हस्तलिखिताच्या प्रत्येक पानाचे चित्ररूप सजावट हे करण्याचे कार्य शांतिनिकेतनच्या नंदलाल बोस यांना देण्यात आलं होतं. ठीक आहे. तर हे झालं संविधानाच्या हस्तलिखिताविषयी. नंतर आपण नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट बघूया, तर भारतीय घटनेची वैशिष्ट्ये. भारतीय घटनेची वैशिष्ट्ये किंवा त्याला काय म्हटलं जातं? फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा, पॉइंट आहे. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतायत आपल्याला. आणि भारतीय संविधान जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर भारतीय संविधानाची आधी वैशिष्ट्ये काय आहेत हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. खूप महत्त्वपूर्ण पॉइंट आहे हा. तर आपण एक एक पॉइंट डिस्कस करूया. तर भारतीय घटनेची वैशिष्ट्ये काय आहेत? तर भारतीय घटनेचे सर्वप्रथम वैशिष्ट्य आहे की काय? तर भारतीय संविधान हे सर्वात मोठी लिखित घटना आहे. म्हणजेच काय? तर भारतीय घटना ही प्रामुख्याने एक लिखित घटना आहे. लिखित घटना एका विशिष्ट वेळी तयार केली जाते व एक दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट म्हणून ती एका निश्चित तारखेपासून अधिनियमित केली जाते किंवा अंमलात येते. अर्थात भारताच्या या लिखित घटनेबरोबरच काय झालं? काही संकेत निर्माण झाले असून घटनेच्या कार्यचलनात त्या उपयुक्त ठरल्या आहेत. ठीक आहे. ब्रिटनची एक घटना काय आहे? अलिखित घटना आहे. ब्रिटनची घटना आहे. ओके. लिखित घटना जरी मुख्यतः एक अधिनियमित दस्तऐवज असली तरी देशाच्या प्रशासनात ती महत्त्वाचा भाग असलेल्या सर्व संस्था व संघटनांचा समावेश करतेच असे नाही. उदाहरणार्थ भारत देशाच्या नियोजन व विकासासाठी कार्य करणाऱ्या नियोजन मंडळाला घटनात्मक दर्जा नाही. ठीक आहे. हे झालं. जगातील सगळ्यात मोठे लिखित संविधान आहे ते कोणाचं आहे? तर ते भारताचं आहे. तर भारताची घटना सर्वात मोठी लिखित होण्याच्या मागे काय कारण आहेत? तर काय आहे? तर तिच्यामध्ये जगातील विविध घटनांचा संचित अनुभव एक प्रकारे समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर देशाच्या प्रशासनाच्या मूलभूत तत्वांचे तपशीलवार विवेचन केलेले आहे. त्यासाठी 1935च्या कायद्यातील प्रशासकीय तपशील स्वीकारण्यात आलेले आहे. देशाचा मोठा आकार व विशिष्ट समस्या यामुळे काही विशेष तरतुदी घटनेमध्ये करण्यात आलेल्या आहे. उदाहरणार्थ
भाग 16 मध्ये अनुसूचित जाती जमाती तसेच इतर मागास वर्गांसाठी काही तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर भाषेसंबंधी तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर आणीबाणी संबंधी काय करण्यात आलेले आहेत, तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर केंद्र व राज्यांची घटना एकाच घटनेत समाविष्ट करण्यात आल्याने घटनेच्या आकारामध्ये अजून मोठी भर पडलेली आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक कारणांमुळे जम्मू व काश्मीर या राज्यासाठी कलम 370 अन्वये काही विशेष तरतुदी देण्यात आल्या. त्याचबरोबर भारताच्या प्रादेशिक भिन्नतेमुळे संघराज्य व्यवस्थेचे स्थैर्य राखण्यासाठी संघराज्य संबंध म्हणजेच केंद्र व राज्यांमधील कायदेकारी व प्रशासकीय वित्तीय अधिकाऱ्यांचे वितरण यांचं काय दिलं आहे, तपशीलवार देण्यात आलेलं आहे. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे तर विविध स्रोतांपासून तयार केलेली घटना. तर सुमारे 60 देशांच्या घटनांचा विचार करून आपला दुसरा पॉइंट आपण बघत आहोत, विविध स्रोतांपासून तयार केलेली घटना. तर सुमारे 60 देशांच्या घटनांचा विचार करून त्यातून महत्त्वाच्या तरतुदी भारताच्या घटनेत समाविष्ट करण्यात आल्या. त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी मत व्यक्त केले की भारताची घटना जगातील सर्व ज्ञात घटनांना धुंडाळून तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे जगातील सगळ्या घटनांचा अभ्यास करून भारतीय संविधान बनवलेलं आहे. तर प्रत्येक संविधानामधून काही योग्य त्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत, स्रोत घेतलेले आहेत. म्हणजे की काही तरतुदी कॅनडा, जर्मनी, सोव्हिएत रशिया, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जपान, दक्षिण आफ्रिका या देशांच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहेत. तर यामुळं काय झालं, काही टीकाकारांनी भारतीय घटनेवर टीका केलेली आहे. तर काही टीकाकार म्हणतात की भारताची घटना ही उसनी घटना म्हणजे बॉरो कॉन्स्टिट्यूशन आहे. तर काही टीकाकार म्हणतात ते ठिगळांचे कार्य आहे, म्हणजेच काय तर पॅच वर्क आहे. तर काही टीकाकार म्हणतात की हे नुसतं पश्चिमेचं अनुकरण आहे आणि तिच्यामध्ये नवीन व नाविन्यपूर्ण असं काही नाही, अशी टीका केली जाते. मात्र ही टीका आहे जी अन्याय्य व काय आहे, अतार्किक आहे. कारण घटनाकर्त्यांनी इतर देशांच्या घटनांमधून घेतलेल्या तरतुदींमध्ये भारतीय परिस्थितीला अनुरूप असे पर्याप्त बदल केले, तसेच त्यांच्यातील चुका आणि मर्यादा टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते जरी ठिगळाचं कार्य असले तरी ते सुंदर ठिगळांचं कार्य आहे असे संबोधले जाते. तर कोणकोणते स्रोत आपण घेतलेले आहेत तर पाहूया. तर सर्वप्रथम आहे तर भारतीय शासन कायदा 1935. त्यामधून आपण संघराज्य योजना, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालांचे पद, प्रशासकीय तपशील इत्यादी भारताच्या घटनेच्या सुमारे 75% भाग आपण 1935च्या कायद्यावरून घेण्यात आलेला आहे. त्यानंतर काय आहे तर ब्रिटिश राज्यघटना, संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, त्यानंतर कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकेरी नागरिकत्व आणि संसदीय विशेषाधिकार हे आपण कशावरून घेतलेले आहेत तर ब्रिटिश राज्यघटनेवरून घेतलेले आहेत. त्यानंतर ची घटना, च्या घटनेवरून आपण काय घेतलेलं आहे तर मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती हे पद, त्याचबरोबर न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र, न्यायिक पुनर्विलोकन, त्याचबरोबर राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची जी पद्धत आहे ती आपण च्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे. त्यानंतर कॅनडाची घटना, कॅनडाच्या घटनेवरून आपण काय घेतलेलं आहे तर प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद, राज्यपालांची केंद्राची प्रतिनिधी म्हणून नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र हे आपण कॅनडाच्या राज्यघटनेवरून घेतलेले आहे. त्यानंतर आयरिश घटना, आयरिश घटनेवरून आपण जे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत, त्याचबरोबर राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत हे आपण आयरिश घटनेवरून घेतलेलं आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून आपण समवर्ती सूची, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठका, व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य हे घेतलेलं आहे. फ्रान्सच्या घटनेवरून आपण जे काही प्रस्ताविकेतील शब्द आहे स्वातंत्र्य, समता व बंधुता आणि त्यांचे आदर्श आहेत हे आपण फ्रान्सच्या घटनेवरून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून घटना दुरुस्तीची पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक, सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून मूलभूत कर्तव्य, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श, जपानच्या घटनेवरून कायद्याने प्रस्थापित झालेली राज्य पद्धत आहे, कायद्याने प्रस्थापित पद्धत आहे ती आपण जपानच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे. त्याचबरोबर जर्मनीच्या घटनेवरून आपण काय घेतलेले आहे तर आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित करणे हे आपण जर्मनीच्या राज्यघटनेवरून घेतलेलं आहे. तर हे झालं विविध स्रोतांपासून तयार केलेली घटना आपण बघितली. तर ते कोणते स्रोत आहेत तर त्यानंतर संसदीय शासन पद्धती,
संसदीय शासन पद्धती म्हणजे काय? तर पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे जसे की आपल्याकडे लोकसभा, राज्यसभा आहे. ही जी आपली शासन पद्धती आहे, ती आपली वैशिष्ट्य आहे भारतीय संविधानाची. भारताने अमेरिकन अध्यक्षीय शासन व्यवस्थेऐवजी ब्रिटन संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. त्यानंतर आहे संघ शासन व्यवस्था, म्हणजे संघराज्यीय व्यवस्था. आपण बघितलं आहे. भारताच्या घटनेने संघराज्य शासन व्यवस्थेमध्ये निर्माण केलेली आहे, म्हणजेच त्याला फेडरल पॉलिसी सुद्धा आपण म्हणतो. त्यानंतर भारतीय संविधानाची ताठरता व लवचिकता. ताठरता आणि लवचिकता म्हणजे काय? तर भारतीय घटना ताठरता व लवचिकतेच्या एकत्रीकरणाचे काय आहे? उत्तम उदाहरण आहे. घटनेची ताठरता किंवा लवचिकता घटनादुरुस्तीच्या पद्धतींच्या आधारावर ठरते. ताठर घटनेची घटनादुरुस्ती पद्धत अवघड असते, उदाहरणार्थ USA, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया इत्यादी. याउलट लवचिक घटनेची दुरुस्ती कशी असते? सोपी आणि साधी असते, उदाहरणार्थ ब्रिटनची घटना. तर भारताच्या घटनेत बदल करण्याच्या पद्धतींमध्ये ताठर तसेच लवचिक अशा दोन्ही पद्धतींचा समावेश आहे. घटना दुरुस्तीची पद्धत कलम 368 मध्ये देण्यात आले, त्यामध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धती सांगण्यात आलेल्या आहेत. म्हणजे जर बहुमताने जर काही घटना दुरुस्ती करायची असेल, संसदेमधून पास झालं तर ते लवकर होतं, परंतु जर नाही झालं तर कोणताही प्रयत्न करता आपल्याला ते करता येत नाही. यालाच ताठरता किंवा लवचिकता सुद्धा म्हणतात. त्यानंतर काय आहे? तर स्वतंत्र न्याय व्यवस्था अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. आपल्या राज्यघटनेच्या वैशिष्ट्य आहे स्वतंत्र काय आहे? आपली न्याय व्यवस्था स्वतंत्र आहे, याच्यावर कोणीही दबाव टाकू शकत नाही. न्यायिक सर्वोच्चता हे सगळ्यात महत्त्व आहे. भारतीय घटनेचा कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ याबद्दल जरी संघ राज्य व्यवस्था निर्माण केली असली तरी न्याय व्यवस्था एकेरी आणि कशी आहे? एकात्मिक. कोणतेही केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा कोणतीही मोठी व्यक्ती कोणताही दबाव टाकू शकत नाही कोणत्याही प्रकारच्या न्यायासाठी. ठीक आहे. त्यानंतर काय आहे? तर मूलभूत हक्क. मूलभूत हक्क प्रत्येक व्यक्तीला चांगले जीवन जगता यावे यासाठी काही विशिष्ट हक्क उपलब्ध असण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये असे हक्क सर्वांना समानपणे प्राप्त होतात आणि भारताची घटना असे हक्क मूलभूत हक्कांच्या स्वरूपात उपलब्ध करून देते. समजलं? नागरिकांना प्राप्त असलेले मूलभूत हक्क अमर्यादित असून त्यांच्यावर पर्याप्त बंधने घालण्यात आलेली आहेत. तसेच घटना दुरुस्तीने त्याच्यामध्ये बदल आपण करू शकतो. हे झालं मूलभूत हक्कांच्या विषयी. त्यानंतर धर्मनिरपेक्ष राज्य खूप महत्त्वाचं आहे. भारताच्या घटनेने धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती केली आहे. जरी धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उल्लेख घटनेच्या प्रास्ताविकेव्यतिरिक्त इतरत्र कुठेही नाही, तरी घटनेच्या विविध तरतुदींवरून भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप स्पष्ट होते. पाश्चिमात्य देशांमधील धर्मनिरपेक्षतेची नकारात्मक संकल्पना, जसे की चर्च व राजकारण परस्परातून विभक्त असणे, भारतासारख्या बहुधार्मिक देशात लागू करणे अवघड आहे. त्यामुळे भारताच्या घटनेत धर्मनिरपेक्षतेपेक्षा सकारात्मक संकल्पनेचा स्वीकार करण्यात आला आहे. त्यानुसार भारतात कोणताही राज्यधर्म नाही, मात्र राज्यसंस्थेमार्फत सर्व धर्मांना समान वर्तणूक दिली जाते. राज्यसंस्था एखाद्या धर्माला अनुकूल व दुसऱ्या धर्माला प्रतिकूल असे कोणतेही कृत्य करत नाही. तर ही काय आहेत? आपल्या भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये. ही काय आहेत? भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये. त्यामुळेच भारतीय संविधान खूप उच्च स्थानी आपण ठेवतो आणि आपल्या संविधानाला आपण आदर्श मानतो. जगातील सगळ्यात मोठी लिखित संविधान यासाठी आपण संविधानाला म्हणतो. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची लेक्चरच्या विषयी काही शंका असतील, कोणता पॉईंट तुम्हाला समजला नसेल, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी तुम्हाला त्याचा आन्सर नक्कीच देईन. आणि अशा प्रकारच्या लेक्चरसाठी तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल जे आहे एक्झाम मेनिएक्स, याला सबस्क्राईब करा आणि अर्ली नोटिफिकेशन ज्या काही आहेत लेक्चरच्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनचं जे बटन आहे ते प्रेस करा. धन्यवाद. Every single day